तर नमस्कार मित्रांनो, आज तुम्हाला मी अशा एका ठिकाणी घेऊन आलो जिथे मी मागच्या वर्षी 2023ला खास श्रावणात गेलेलो व्हेज खायला, पण या वेळेला मी आलो नॉनव्हेज खायला। ही व्हिडिओ आपण आधी शूट केलेली श्रावणाच्या। तर इकडचं जे नॉनव्हेज होतं ते एकदम अप्रतिम होतं, ते खास तुम्हाला दिसणार आहे। आणि मेन म्हणजे इकडे श्रावणात मी गेलेलो त्यावेळी व्हेज खाल्लेलं, तर ज्या ठिकाणी व्हेज चांगलं आहे तर तिकडे नॉनव्हेज तर चांगलं असणारच, पण मी सांगेन तुम्ही व्हेजसाठी इकडे नक्की एकदा तरी वांग्याच्या भरतासाठी तरी व्हिजिट कराच। नमस्कार मित्रांनो, मी तेजस मोरे तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या चॅनल ट्रॅव्हल डिकवर। काय सगळे खाता ना तर खायलाच पाहिजे। तर श्रावण नुकतं तोंडावर आलं, तर श्रावणाच्या आधी मला कोळंबी भात खायची इच्छा झालेली, मटण खायची इच्छा झाली, चिकन मच्छी सर्व हे सगळ्यांना इच्छा होती। तर मी आणि माझे मित्र परिवार आम्ही लोक आलो आहे लोअर करायला आपल्या मालवणमध्ये निगुडकरांचं आपलं मालवण। इकडे मी लगभग मागच्या वर्षी आलेलो, पण मागच्या वर्षी श्रावणात आलेलो। तर इकडे ना व्हेज भरलेलं वांगे खाल्लेलं, डाळ खिचडी खाल्लेली, 2 आयटम असे। त्याच्यामध्ये इकडे विचार केला की श्रावण लागेल तुमच्यासाठी का तिकडचे नॉनव्हेज आणि कारण त्यामध्ये 2 मैत्रिणी त्यांनी खाल्लेलं नॉनव्हेज। तर एक काम करू, आता आतमध्ये जाऊ, तिकडचे ओनर जे आहेत ते रवी निगुडकर आहेत, त्यांच्याशी भेटू। ते स्वतः मालवणातले, त्याच्या स्वतःचं नाव देखील आपलं मालवण आहे आणि नवीन काय काय चालू केलं सगळं आपण आज जाऊन भेटू, त्यांनी बघू। चला, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या ट्रॅव्हल पॉलिटिकवरती। तर आपण आता जसं तुम्हाला माझ्याशी बोललं, आपण आपल्या मालवणला हे तिकडचे ओनर आहेत जे रवी निगुडकर आहेत। तर थोडं तुमच्या हॉटेलबद्दल सांगा। म्हणजे मी तर सांगितलं मला जिकडचं व्हेज खाल्लं, मी आता नॉनव्हेज खायचं बाकी आहे, तर काय सांगाल तरी? नाही, सर्वात पहिलं सर्वांचं स्वागत आहे। आणि निगुडकरांचं आपल्या मालवणमध्ये माझ्या सर्वांना जे मला भरभरून मला जे प्रेम दिलं, जे सगळं ग्राहकांनी, मी त्यांचे खरोखर मनापासून त्यांचा मी धन्यवाद मानतो। आणि निगुडकरांचं आपलं मला आता 2 वर्ष पूर्ण होत आहे आता, आणि त्या 2 वर्ष पूर्ण होतला आता पुढच्या 4 तारखेला 2 वर्ष ऑगस्टच्या 4 तारखेला ही दुसरी अॅनिव्हर्सरी ही निगुडकरांचं आपलं मालवणची साजरं होणार आहे। त्यानिमित्त तर त्यानिमित्त ही काही ग्राहकांसाठी काही खास सवलत आम्ही त्या निमित्तानं आम्ही ठेवणार आहे। तर सगळं ग्राहकांनी त्या सवलतीचा लाभ घ्यावा ही सर्वात पहिली विनंती आहे। आणि निगुडकरांचं आपलं मालवण जे काय आम्ही सुरुवात केली आहे, शून्यातून आम्ही सुरुवात केली आहे, आणि आता खूप चांगले कस्टमर, खूप चांगले ग्राहक आम्हाला सगळ्यांचा आशीर्वाद देऊन आनंदी आणि हसत खेळत बाहेर पडतात, हेच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे। आणि त्यांच्यासाठी मी सर्वांचा खूप खूप आभार मानतो। समजलं की डाऊन टू अर्थ हात जोडून तुम्ही सांगताय ते एकदम म्हणजे आलं की त्यांनी गेले हे सगळं सांगितलं, पण तुम्ही लोकांसाठी जसं मला सांगितलं की थाळी एक तुम्ही केले ते पण थोडं आता मी एक्सक्लुसिव्ह एक थाळी आम्ही चालू केली आहे, कारण काही कपल्स येतात, काही फॅमिलीज येतात की त्यांना सगळं वेगवेगळ्या व्हरायटी खायची असतात। मग आम्ही एक एक्सक्लुसिव्ह थाळी, चिकन थाळी, मटन थाळी, फिश थाळी, एक कोलंबी स्पेशल थाळी सगळं आम्ही चालू केलं असं। त्याच्यामध्ये काय होतं की चिकन थाळीमध्ये आम्ही एक चिकन सुका, चिकन मसाला, चिकन कलेजी, चिकनचा खिमा, 1 प्लेट वडे, एक त्यांना स्टार्टरसुद्धा आम्ही एक क्रॅप लावलो, मग त्यांना आम्ही त्याच्यासोबत देत असतो। सोबत 1 प्लेट वडे असतात किंवा भाकरी असते, किंवा जसं लोकांची ऑप्शनप्रमाणे आम्ही त्यांच्या आवडीनुसार आम्ही सोयीनुसार त्यांनी शेअर करू शकतो दोघांमध्ये असं। म्हणजे एक थाळी गेली दोघांत, आणि कस्टमर त्या थाळीमध्ये खूप हॅपी आहे आणि मजेत करत ते थाळी खात असतात, आणि आशीर्वाद देऊन आम्हाला नक्की निघून एक काम करू आपण, ती थाळी तर खाऊच। आणि माझं फेवरेट त्यांना माहिती आहे कोळंबी भात, तर कोळंबी भात आणि बाकी बघू अजून काय वेगळं। कोळंबी भातची आम्ही एक नवीन सुरुवात केली आहे, आणि कोळंबी भात मध्ये एक वेगळंच काहीतरी आम्ही असं कॉन्सेप्ट चालू केलं आहे, आणि लोकांना ते नक्की आवडेल। वेगळ्या काय आपण आता जाऊ आणि पहिला ट्राय करू। नक्की नक्की, धन्यवाद। धन्यवाद। आपण आता इथं आलोय ना, आपल्याला स्पेशल जी थाळी होती चिकनवाली, जी मोठी वाली नवीन चालू केली ती वाली आपण आता खाणार आहे। याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे पहिलं सोलकढी, मग चिकन किमा, मग अळणी, कोल्हापूर सातारा फेमस, त्याच्यानंतर तांबडा रस्सा, चिकन सुक्का, चिकन ग्रेव्ही, त्याच्यानंतर मिळणार आहे कलेजी। पण इथे मेन म्हणजे तुम्हाला ना वड्याचा ऑप्शन मिळतो, भाकरीचा ऑप्शन मिळतो, चपातीचा ऑप्शन मिळतो, तुम्ही कोणावर पेअर करू शकता। तर मी जे पेअर केले ते वड्यांबरोबर, आपल्याला 5 वडे मिळाले याच्यामध्ये। तर आपण आता चिकन सुक्का घेतोय, वडे पण मस्त गरमागरम, आता ना बघून असं इथले वडे आणि चिकन तर मस्त झणझणीत होतं, पण माझा खरी ओढ लागलेली ती अळणी भात खायसाठी। ह्याच्यानंतर आपण ट्राय करणार अळणी भात। तर आता अळणी भात ट्राय करूया, कारण अळणी भात जर घरी बनला जात नाही, मसाला पण एकदम ट्राय करू अळणी भात। अळणी भाताचा पहिला घास जाताच पोटात असं डायरेक्ट ढगात गेल्यासारखं वाटलं, सोबत असं वाटतं पूर्ण तुपाचा भात बनवला होता, वरती अळणी होती, खाताना अशी मजा येत होती ना की काय सांगू। आणि या थाळीमध्ये तुम्हाला 2 लॉलीपॉप येतात क्रॅबवाले, जे अजूनपर्यंत मुंबईमध्ये तरी कोणी देत नाही, तर हे तर इकडे वेगळंच काहीतरी होतं। जो आहे हा प्रॉन्सवाला स्टफ नाही, हा चटणीवाला स्टफ आहे, त्यांची स्पेशल कडे चटणी आहे,
खाऊन बघतो नुसती चटणी, कारण पापलेटचा निगुडकरांच्या आपल्या मालवणची एकदम स्पेशल चटणी आहे, ती खास स्टफ पापलेटसाठी बनवली जाते. आंबटपणा आणण्यासाठी त्यांनी कैरीचा वापर केला आणि भरपूर असं खोबरं खाताना एकदम चमचमीतच लागते. मस्त फ्रेश एकदम मासा. आणि जिथे ओनर आहेत माझी तुम्हाला ते दाखवले जे रवी दादा आहेत, ते स्वतः टक्कर येतात भाऊच्या किंवा वरीच्या, त्यांना माहीत नाही, स्वतः तर मच्छी चेक करून येतात, म्हणजे मच्छी इथे फ्रेशच मिळणार आहे. थाळी पण एक नंबर, मच्छी पण एक नंबर. ते इकडचा प्रवास कोळीवाडा तर ते नवीनच चालू केलं, पण सगळ्या लोकांनी आता मध्ये येऊन गेले तर ट्राय केलं तर एक ग्लास मिळाला ना कामात होतं, पण इकडे मिळत नाही. ते तुम्हाला ग्लास मिळतो आणि 100 ग्लास मिळतो. तर यानंतर मी तुम्हाला स्पेशल कोळंबी घेतला, फेवरेट एकदम तो मला आवडतो. मी स्वतः रविवारी आपले व्हिडिओ बघून सांगितलं माझ्या की कोळंबी घेतो. तरी इथे ना तुम्हाला मला वाटतं बघा, प्रत्येक इथं ना प्रत्येक कणाकणात लपली आहे ती कोळंबी लपली आहे. तर कोळंबी पण सांगितलं ना जसं मला आवडतो कोळंबी भात अक्षरचा बनवायचा असतो तसं ना रेस्टॉरंट स्टाईल आहे, थोडी वेगळी टेस्ट आहे. पण रेस्टॉरंटमध्ये घरची तर शोधू शकत नाही, घरी रेस्टॉरंटची चव शोधू शकत नाही, तेच गणित आहे. तर यानंतर तुम्हाला नंतर तिथे आल्यावर तुम्ही जर 3-4 सांगितलं नक्की ट्राय करा. त्यामधलं इकडे तुला हळदी वाल, तरी मी इंद्राणी नाही घेतलं, इंद्राणी सुद्धा आपण भारी राईस लागलं असतं. ते पापलेट आणि एकदम मटन बाप करतो. इकडे गुलाबजाम जे स्वतः बनवलं. तुम्ही इकडे आलात तर हे सगळे जे आयटम्स आहेत ते नक्की ट्राय तर करा. जोरपर्यंत आल्यावरती आपलं मालवण हे विसरूच नका, कारण आपल्या मराठी माणसाने ठिकाणी सुरू केलं आहे आणि लवकर आपले व्हिडिओ सगळे पटपट लाईनमध्ये येतीलच. आपल्या महाराष्ट्राच्या मुद्दा संपलेला म्हणून जरा तुमच्याकडे कोणाचा कॉन्टॅक्ट असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा, किंवा इंस्टाग्रामवर फॉलो नसेल केलं तिकडे फॉलो करून मेसेजमध्ये सांगा. तिथेच पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू. तुम्हाला लव फूड, रेड फूड, बिगॉन वेज फूड. चला बाय, जय श्री.